प्रकरणामध्ये कोर्टाचा संताप झालेला आहे। बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू असंही कोर्टानं विचारलंय। एमसीएच्या सदस्य नोंदणीवरती कोर्टानं तीव्र असा आक्षेपही घेतलाय। रोहित पवारांनी पवार कुटुंबामधल्या सदस्यांसह 400 आजीवन सदस्य नोंदवलेले होते आणि या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं त्यांना दणका दिलाय। व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। सुरुवातीच्या त्या व्हिडिओ क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवल्या, त्या बघून साधारण तुमचा अंदाज खरा ठरलेला आहे मित्रांनो। आज आपण रोहित पवार अर्थात जे शरद पवार यांचे नातू आहेत, ज्यांना भ्रष्टाचाराचे शिकवणी वर्ग दस्तूर खुद्द पवारांनीच दिलेले आहेत, तेही घरामध्येच। त्यांनी घोटाळ्यांचे नवीन नवीन विक्रम केलेले आहेत आणि घोटाळ्यांच्या दिशेने यांची घोडदौड चालू आली सध्या। पण अडचणीत आले, दणक्यावर दणके बसायला लागले। आज एमसीए मध्ये यांनी जो घोळ घालून ठेवला त्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत की सुप्रीम कोर्टाने यांना कशी झपकन चपराक लावलेली आहे। सुप्रीम कोर्टाने अक्षरशः यांची लक्तर उतरवलेली आहेत आणि नाक मुठीत धरून दाती तृण धरून रोहित पवार यांना आपली याचिका मागे घ्यावी लागलेली आहे। नसती घेतली तर कोर्टानं पुढे काय केलं असतं सुप्रीम कोर्टानं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो। एकंदर हा मूळ प्रकार काय आहे, रोहित पवार यांनी नेमका घोटाळा करण्याचा कसा प्रयत्न केला, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्या बापाची जहागीर आहे असं समजून ती कायमस्वरूपी आपल्याच ताब्यात राहावी, म्हणजे पवारांच्याच ताब्यात राहावी, यासाठी कसा घाट घातला होता, त्यासाठी कसे प्रयत्न सुरू केलेले होते। जर काही सुडले लोक यामध्ये पडले नसते तर हे शक्य झालं असतं। ज्याप्रमाणे यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्था ठापली, अनेक सहकारी संस्था ठापल्या, अनेक पतसंस्था, साखर कारखाने स्वतःच्या नावावर कळवून घेतले, शिक्षण संस्था ठापल्या, त्याचप्रमाणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा या नव्या डाकूला, होय आम्ही रोहित पवार यांना महाराष्ट्राचा नवा डाकू असं संबोधतो पूर्ण जबाबदारी घेऊन। त्याचं कारण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे काय फक्त याच लोकांपुरतं आहे काय? नाही ना। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सर्वसामान्यांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा। आणि नवा डाकू ही काही शिवी नाही आहे, अजिबातच नाही, बरोबर आहे। तर या नव्या डाकूने हा घाट घातला होता की काहीही करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन घशात घालायची आणि ती देखील कायमस्वरूपी, म्हणजे यांच्या पुढच्या जितक्या पिढ्या येतील त्यांचंच अधिराज्य एमसीएवर असणार। पण यांचा हा डाव सुप्रीम कोर्टाने वेळीच ओळखला आणि उधळून लावला। आता चपराक बसलेली आहे। कधीतरी तर मनाला असं वाटतं मित्रांनो की अजितदादा पवार यांच्या जाण्यानं यांना जेवढं दुःख झालं नसेल ना, तितकं एमसीए हातातून गेलं याचं यांना जास्त दुःख झालेलं असणार आहे। त्याचं कारण आहे, एकीकडे अजितदादा पवार यांच्या चितेचा अग्नी धगधगत होता आणि दुसरीकडे यांचं निर्लज्जपणे राजकारण चालू झालेलं होतं। काय तर त्या विलनीकरणाच्या अफवा, तिकडून सुनेत्रा पवार यांच्यावर टीका, असो हरकत नाही, जैसी करणी वैसी भरणी आहे। वरच्याच्या काठीमध्ये आवाज नाहीये, पण बसल्यानंतर आहे ना माणसाचा सुद्धा आवाज निघत नाही, त्यातली गत झाली यांची। आता आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की हे नेमकं प्रकरण काय आहे, या नव्या डाकूला हे सगळं कसं गिळंकृत करायचं होतं। मात्र त्या अगोदर आतापर्यंत सामाजिक जाणीव ठेवून तुम्हा सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, तुमच्या पाठिंब्यानं, आशीर्वादानं, सहकार्यानं आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने आतापर्यंत जे काही कार्य सेवावृत्तीनं केलेलं आहे ते कार्य, त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय मित्रांनो, कृपा करून बघून घ्या। प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत। हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत। आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन
आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती. या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं मित्रांनो, यासाठी कळकळीचं आवाहन आहे आणि विनंती आहे. जे गरजू, जे आपल्याकडे अतिशय अपेक्षेने बघत आहे, आशावादानं बघत आहेत, त्यांना आधार देणं आणि माणुसकी जिवंत आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान द्यावंसं वाटतंय ते निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, मन मोठं करा आणि या सत्कर्मामध्ये सहभागी होऊन समाधान, आनंद, शांती मिळवून त्यांना आधार देखील द्या. जय श्रीराम. आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करूया मित्रांनो. काय झालेलं आहे तर रोहित पवार हे भ्रष्टाचाराच्या एक एक पायऱ्या चढत एके दिवशी आपल्या आजोबांचा देखील विक्रम मोडीत काढणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल ही खूप वेगानं सुरू झालेली आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत शरद पवार यांचं नाव विविध घोटाळ्यांमध्ये आलेलं आहे, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये कुठलाही घोटाळा झाला किंवा कुठेही काही गडबड झाली की सगळ्यात पहिले चर्चा होते ती या नावाची, म्हणजे या नव्या डाकूच्या नावाची, या रोहित पवारच्या नावाची. गोपीचंद पडळकर यांच्या शब्दात जर सांगायचं असेल तर हा रोहित पवार शेंबडा आहे. हे आम्ही म्हणत नाही, हे गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी जो IT सेल उभा केलेला आहे स्वतःचा, ती जी फौज निर्माण करून ठेवली आहे ती हात धुवून मागे लागते. जे लोक राईट विंगर्स आहेत, जे राष्ट्रवादी आहेत, जे देशभक्त आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्या मागे हात धुवून हे लोक लागतात. सोशल मीडियावर घाणमान शिव्या देणं, धमक्या देणं असले प्रकार सर्रास यांचे सुरू आहेत. आणि कदाचित याच फ्रस्ट्रेशन मधून वैतागून गोपीचंद पडळकर यांनी शेंबडा रोहित असं म्हटलेलं असावं. असो, हरकत नाही, पण हा शेंबडा नाहीये. आणि शेंबडा असला जरी ना तरी हा खूप चतुर, चालाक आणि धूर्त शेंबडा आहे. कसा तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये सदस्य संख्या आतापर्यंत होती 151. ठीक आहे, साधारण 151 155 पर्यंत सदस्य संख्या होती. या सदस्य संख्येला रोहित पवारनं वाढवलं आणि कुठपर्यंत नेलं तर ते थेट 400 या आकड्यापर्यंत नेलं. ठीक आहे, आता या बाबतीमधलेच काही महत्वाचे मुद्दे आपण चर्चेला घेऊया. म्हणजे बघा, रोहित पवार यांनी नेमकी खेळी कशी केलेली आहे. बरं, हे 400 सदस्य जे रोहित पवारनं घुसडवले ना, हे काही 5 वर्षांसाठी किंवा 10 वर्षांसाठी असे नव्हते, तर हे आजीव सदस्य होते. आजीव, हा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते सदस्य असणार, आजीव. आणि यामध्ये या सदस्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय संख्या कोणाची असेल, सगळ्यात जास्त सदस्य कुठून असतील तर पवारांच्याच घरातून. म्हणजे काय, रोहितच्या मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी, नातेवाईक एखादा, जवळचा एखादा मित्र, मित्र तर नाही, जास्त करून सगळे नातेवाईकच भरलेले. एवढंच काय, सुप्रिया सुळे यांच्या मुलीला सुद्धा या यादीमध्ये यांनी घुसडवलं. आता या सगळ्यांचा आणि क्रिकेटचा काय संबंध आहे? या लोकांनी आयुष्यामध्ये कधीतरी बॅट तरी धरलेली आहे का? यांनी कधी एखादी मॅच तरी पूर्ण बघितली असेल का? अरे, क्रिकेट म्हटलं की यांच्या सगळे डोक्यावरून बाउन्सर्स जात असतील. आणि अशा लोकांना अजीव सदस्यत्व कशासाठी? तर फक्त मलिदा खाण्यासाठी. कारण पवारांना माहितीये पैसा कुठे, क्रिकेटमध्ये वारेमाप पैसा आहे. मना हात घ्या बापाच्या नावावर करून स्वतःच्या, आपलीच जहागिरी आहे, कोण अडवत आहे आपल्याला, बघूया आपण. आणि हा नातू सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये, की कोणी एकेकाळी BCCI मध्ये सुद्धा पवार साहेब होते, MCA मध्ये सुद्धा होते, ICC मध्ये सुद्धा होते. ये क्या, ये चिल्लर MCA, ये तो अपना इच्छे बोले, अपनी बाप की जहागिरी आहे असं समजून हे तिकडे गेले. 400 सदस्यांपर्यंत संख्या नेली. मात्र केदार जाधव हे जे माजी क्रिकेटपटू आहेत, हे MCAचेच सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी आक्षेप नोंदवला आणि एक याचिका दाखल केली आणि यावर स्टे आणला. या निवडणुकीवरच स्टे आणला, हायकोर्टानं स्टे दिला. या स्टेच्या अगेन्स्ट मध्ये रोहित पवार यांच्याकडून एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली.
आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे रोहित पवारांना, की तुम्हाला जर एवढी घोगीर भरती करायची असेल, एवढे सगळे स्वतःचे नातेवाईक वगैरे भरायचे असतील तिथं, तर MCAच्या घटनेमध्ये तुम्हाला बदल करावे लागणार, त्यानंतर सुप्रीम कोर्टाची त्यासाठी परवानगी लागणार. हे याच्या गावीच नाहीये. यांना करायची कायदा कुणी सांगतच नसावं, किंवा सांगत जरी असलं तरी यांना असं वाटत असेल की आपण इतके अपराध पचवलेले, इतके भ्रष्टाचार पचवले, अजून एक पचवू शकतो आपण. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले, टाकली याचिका. सुप्रीम कोर्टानं याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि रोहित पवार यांना सरळ सरळ खडसावलेलं आहे की हायकोर्टानं जो स्टे दिलेला आहे तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी दिलेला आहे. MCA तुम्ही लुटून खाऊ नये म्हणून दिलेला आहे तो स्टे. तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे ती निराधार आहे, तिला आधारच नाहीये काही. कारण MCAच्या घटनेमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. तशा कागदपत्रांची कुठलीही पूर्तता अजून झालेली नाहीये. कुठल्या तोंडाने तुम्ही याचिका दाखल केलेली आहे. तेव्हा आता चुपचाप ही याचिका तुम्ही जी दाखल केलेली आहे ती एकतर मागे घ्या, नाही तर आम्हीच ती फेटाळून लावतो. हे कोणाचं म्हणणं आहे? सुप्रीम कोर्टाचं. त्याच्यामुळं लाजत काजत का होईना, नाक मुठीत धरून गाती तृण धरून रोहित पवार यांना ती याचिका परत घ्यावी लागते. पडले की नाही तोंडावर? पडले तोंडावर. अहो देश बदलतोय आता. आता पहिल्यासारखा जमाना नाही राहिलेला. लोक हुशार झाली आहेत आता, आणि आता लोक घाबरत नाहीयेत. विशेष म्हणजे एक काळ असा होता की या लोकांच्या बद्दल काही बोलायचं म्हणजे लगेच प्राणांशी वैर वगैरे अशी काहीतरी गत असायची. कुठून यांचे चार गुंडे येतील, धरतील, मातील, कुटतील, काहीच सांगता येत नाही, अशी वस्तुस्थिती होती. गनिमत सरकार बदललं म्हणून काहीतरी तर व्यक्ती स्वातंत्र्य आलं या देशामध्ये. हे आज लोक सगळेजण नरेंद्र मोदी यांच्या नावानं खडे फोडतात की नरेंद्र मोदी हिटलरशाही आणू लागले वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यात जास्त शिव्या तर नरेंद्र मोदींनाच बसतात हो सोशल मीडियावर. आणि यांच्यासारखेच या नव्या डाकूटने जो IT सेल निर्माण केलेला आहे यांच्यासारखेच लोक जास्त शिव्या देतात. 2014च्या अगोदर जेव्हा केंद्रामध्ये अँटोनियो माइनोचं सरकार होतं, हो हे देशाचं सरकार नव्हतंच, आहे अँटोनियो माइनोचं सरकार होतं ते. आठवून बघा मित्रांनो, त्या पिरियडमध्ये यांच्या विरोधामध्ये जे कोणी जे जे काही बोललेले आहे त्यांचे यांनी काय हाल केलेले आहेत. आणि हे म्हणतात देशात हुकुमशाही आली म्हणून, लोकशाही संपत चालली आहे म्हणून. अहो लोकशाही जिवंत आहे, अजून लोकशाही अजून जिवंत आहे. मग लोकशाही जर संपली असं म्हणता, हुकुमशाही आली असं म्हणता, मग सुप्रिया सुळे कसं काय निवडून आले हो? रोहित पवार कसे काय निवडून आले? उत्तम जानकर कसा काय निवडून आला? संदीप क्षीरसागर कसं काय निवडून आले? आलेत ना निवडून. म्हणजे कुठेतरी तर लोकशाही जिवंत आहे एवढं तर मान्य करावं लागेल ना, का ते पण मान्य नाही आता? म्हणजे बघा, दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, त्याच्यातली यांची गत झालेली आहे या शेमड्या रोहित पवारची. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अधिक सांगतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. आणि हे जे शब्द आम्ही उच्चारलेले आहेत हे आमचे नाहीच आहेत, हे गोपीचंद पडळकरांचे शब्द आहेत. गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं असं आहे की रोहित पवार हा शेमडा आहे. आमचं म्हणणं नाही असं, गोपीचंद पडळकर म्हणले. तुम्हाला भांडायचं असेल तो पडळकरांची भांडू शकता तुम्ही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की दुष्काळात 13वा महिना यांचा कसा चालू झालेला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बेटा मन में लड्डू फुटा अशी अवस्था रोहित पवारची झाली होती. होय, स्वप्नरंजन सुरू झालेलं होतं. राज्यमंत्रीपद मिळणार, आता सुप्रिया सुळे केंद्रामध्ये सेट होणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आपली बॉसगिरी चालू होणार तिथे. आता स्वप्नरंजन सुरू झालेलं होतं, पडला फटका. बाहेरून आलेल्या सुनेला दिला दानका, काढलं बाहेर. बरोबर आहे. हे विलिनीकरण सगळे ठोल आहे, काय होत नाही याच्यात, होऊच शकत नाही हे असं. तो एक फटका बसला, त्या धक्क्यातून सावरत नाही की लगेच दुसरा धक्का सुप्रीम कोर्टातर्फे. यांचं हे जे
भव्य दिव्य स्वप्न बघितलं होतं यांनी MCA घशात घालायचं, नेस्तनाबूत झालंय, नेस्तनाबूत. आणि हे होणं गरजेचं होतं मित्रांनो. या लोकांवर असाच पायबंद येणं गरजेचं आहे. आणि आत्ताच एक नवीन बातमी कानावर आलेली आहे केंद्रातून. अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे आणि सहकार मंत्रालयातर्फे खास करून महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जे जे घोटाळे झालेले आहेत त्या सगळ्या घोटाळ्यांच्या फायली पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत आणि लवकरच या घोटाळेबाजांवर ऍक्शन घेतली जाणार आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचा घोटाळा परत बाहेर येऊ शकतो. राज्य सहकारी बँक जी आहे तिचा 25,000 कोटींचा घोटाळा, ज्याचा आरोप आहे रोहित पवारवर, ईडीनं चौकशी केलेली आहे, तो घोटाळा बाहेर येऊ शकतो. असे अनेक घोटाळे, कडकनाथचा घोटाळा आहे, सीड्सचा घोटाळा आहे. याच्या पलीकडे सांगतो, याच रोहित पवारने आपल्या जामखेड मधल्या काही शेतकऱ्यांना 30-40 शेतकऱ्यांना गंडवलेलं आहे. खूप मोठा घोटाळा केलेला आहे, 110 कोटी रुपयांचा. सविस्तर वृत्तांत त्याचा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत की रोहित पवारनं जामखेड मधल्या 30 कुटुंबांना कसं देशोधडीला लावलंय. आजच्या डेटला सगळ्यांच्या घरी ईडीचे रेड पडतायत, त्यांची पोरं परागंदा झालेली आहेत, फरार झालेली आहे, कर्जाच्या ओझ्याखाली मरायलेत तिथले शेतकरी, देशोधडीला लागलेत, रस्त्यावर आलेत. कोणामुळे उद्ध्वस्त झालेत संसार? कोणामुळे? ह्या नव्या डाकूमुळे. आणि निर्लज्जपणे हे तरीही म्हणतात की नाही आता अजितदादा गेल्यानंतर सगळी जबाबदारी आमच्यावर आहे आणि आता आम्ही ती पेलायला तयार आहोत. म्हणून काही गरज नाहीये बाबा, प्लीज नको, अजून आयुष्य उद्ध्वस्त करू नका कोणाचं. यावेळी तुम्ही निवडून आलेला आहात तेव्हा होता होईल तेवढं शांत बसा. जलकल्याण तर तुमच्याकडून होणं शक्य नाहीये, जलसेवा तुमच्याकडून शक्य नाहीये. किमान उपद्रव मूल्य तरी थोडंसं कमी करा. प्रभू श्रीराम तुम्हाला सद्बुद्धी देवो, ही त्या प्रभू श्रीरामाकडे आमची मनोमन प्रार्थना. मित्रांनो, जाता जाता एक छोटीशी विनंती करतोय. सुरुवातीला तुम्ही जो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा कार्याच्या व्हिडिओची जी झलक बघितली त्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं असेल की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषध उपचार, त्यांचे हालाखीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक, त्यांच्या जेवणाची सोय, आपला अतिवृष्टीने होरपळून निघालेला जो अजूनही सावरलेला नाही असा शेतकरी जो जगाला पोचतो, त्याचे लेकरं उपाशी, भगवत नाही असले हाल. रोज अनेक फोन येतात, मदतीसाठी याचना करतात, विनंत्या करतात की करा, आमच्यासाठी काहीतरी करावं, कोणी करत नाहीये म्हणून. तेव्हा काही विद्यार्थी आहेत ज्यांना आपण दत्तक घेतले, काही दिव्यांग आहेत ज्यांचा आपण खर्च उचलतो, त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. हे जे अडले नडलेले आपलेच बंधू भगिनी आहेत, यांची सेवा मनोभावे आपल्या हातून व्हावी, यासाठीच आपण प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन हा विडा उचललाय सत्कार्याचा, या सत्कर्माचा. तेव्हा आमची इच्छा अशी आहे, अपेक्षा अशी आहे मित्रांनो, अनेक जण साथ देत आहेत, तुम्ही सुद्धा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर त्या लोकांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती तुमच्याकडे पोहोचवता येईल आम्हाला. तुमचा एक रुपया सुद्धा त्या लोकांना जगण्याची खूप मोठी उमेद देणारे, खूप मोठा आधार देणार आहे मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान द्या, कारण आता लवकरच आपल्याला किराणा सामानाचे किट्स बनवायचे आहे आणि लवकरात लवकर त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. कमेंट बॉक्स आमचा नेहमी खुलाच असतो तुमच्यासाठी. काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.